राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। बसलेल्यांना विनंती, जिथं प्रमाण आवडेल, जिथं गायकाचं सुंदर असं प्रमाण आवडेल तिथं टाळे वाजवावर। एक सांगू का, पाकिट किती मिळणार आहे नंतरची गोष्ट आहे, पण कीर्तनकारानं बोलल्यानंतर, गायकानं प्रमाण गायल्यानंतर जर तुम्हा भक्तांची दाद त्या टाळ्याला मिळली तर त्या पाकिटापेक्षा कितीतरी मोठी श्रीमंती तुमच्या टाळ्यांची। तुम्ही टाळ्या वाजवत राहावं आणि टाळ्या इथंच वाजवावर, चुकूनही इथून बाहेर पडल्यानंतर कोणी टाळी वाजवू नका। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीपक लावू जगी। कीर्तनातून नाचून अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं माध्यम म्हणजे कीर्तन, आणि कीर्तन म्हणजे परिवर्तन, परिवर्तनाला सुरुवात झाली। आणि या गादीचं, त्याला व्यासपीठ म्हणतात, या व्यासपीठाचं पहिलं व्यासपीठ चालक कुणाला बनवावं तर संत नामदेवानं ज्ञानेश्वरांच्या साक्षीनं जिचं नाव पुकारलं ती कोण तर नामदेवाची दासी संत जनाबाई। जने पुढे ये, तुला पुढे यावं लागतंय, जने तो टाळ घेतला जनीनं टाळ, जने हे व्यासपीठ तू आज चालवायचं आहे। जनाबाईला वाळवंटात हजारो लोक आहेत आणि हजारो लोकांच्या साक्षीनं, ज्ञानेश्वरांच्या साक्षीनं जनाबाईनं व्यासपीठ चालवावं, आणि ती जनाबाई ज्ञानेश्वरांच्या शेजारी उभी राहावी। हा बहुमान कुणाला मिळाला? संत जनाबाईला। जर आता कोणता कीर्तनकार म्हणला माझ्या कीर्तनामध्ये महिला नको, तर त्या कीर्तनकाराला सांगा नामदेवाच्या कीर्तनामध्ये जनाबाई उभी होते आणि मी जनाबाईची वारसदार आहे म्हणून मी ठाम इथे कीर्तनाला उभे राहू शकते। हा महिलांचा अधिकार संत नामदेवराय। आणि त्या कीर्तनामध्ये जनाबाई उभी आहे आणि असणारा देवाला जे अभिप्रेत आहे पांडुरंगाला, त्या देवाला आनंद झाला। अरे मला जे काम करायचं आहे ते ज्ञानदेवानं नामदेव करतात याचा अभिमान वाटला, आणि चक्क देवळातला देव विटेवरचा खाली उतरला, आणि उतरल्यानंतर ते देवानं काय करावं? नाचावं, आणि नाचताना हे जनाबाईनं पाहावं, आणि वारकरी संप्रदायाचं पहिला प्रमाण देण्याचा अधिकार जनाबाईनं पटकावा। आणि जनाबाई ज्ञानदेवाला म्हणते, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग। हे जगी मध्ये देवाला बोलावले, हे जगी मध्ये देव तुमच्या असणाऱ्या कर्मकांडाने कधीच नाचलेला नाही। देवळातला देव तुमच्या अभिषेकानं कधीच नाचलेला नाही। देवळातला देव कधीच असणाऱ्या तुमच्या शांतीनं नाचला नाही। मग देवळातला देव कशाने नाचला? केवळ भक्तीच्या तत्वज्ञानावर नामदेवानं देवाला नाचायला लावलं, एवढी ताकद संतांमध्ये होती म्हणून देव नाचला। म्हणून नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी म्हणणारे संत क्रांती निर्माण केले। आणि ती जनाबाई ज्ञानदेवाला सांगते, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग। जनाबाई ज्ञानदेवाला म्हणते, नामदेव महाराज कीर्तन करतात, चक्क देव नाचायला लागला आणि देव नाचतोय तर काय करा तुम्ही? अभंग म्हणून साथ द्या। आणि नाम ज्ञानदेवानं नामदेवाला अभंग म्हणून साथ दिली, ती शेवटच्या श्वासापर्यंत। जे शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात त्याला म्हणावं संत, आणि जे साथ निम्म्यात सोडून निघून जातात त्याला म्हणावं जंत। विठ्ठल राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।